श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज परमपूज्य शंकर महाराज यांचा समाधी दिन. वैशाख शुद्ध अष्टमी शके 1869 म्हणजेच सोमवार दिनांक 24 एप्रिल 1947 या दिवशी पहाटे 5च्या सुमारास महाराजांनी देह ठेवला. आज या घटनेला 79 वर्ष पूर्ण झाली. श्री शंकर महाराजांचा कार्यकाळ आपण जाणतोच. आज या समाधी दिनाच्या निमित्तानं महाराजांच्या पट्टशिष्यांपैकी डॉक्टर नागेश धनेश्वर यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सद्गुरू शंकर महाराजांचे अंतरंगी शिष्य डॉक्टर धनेश्वर. हा लेख लिहिला आहे सौ राधिका मंदी यांनी आणि याचं वाचन केलं आहे सुवर्णा बोडस यांनी. सद्गुरू श्री शंकर महाराज आणि डॉक्टर धनेश्वर हे गुरु शिष्याचं आगळं वेगळं नातं आहे. परमपूज्य योगी ज्ञाननाथ रानडे यांनी लिहिलेलं मी पाहिलेले श्री शंकर महाराज हे पुस्तक असो किंवा श्रीमती मृणालिनी जोशी लिखित श्री शंकर लीला असो, प्रत्येक ठिकाणी लिहिलेली एक ओळ आपल्या कायम लक्षात राहते. ती म्हणजे डॉक्टर धनेश्वर हे महाराजांचे अंतरंगी शिष्य होते. आता अंतरंगी शिष्य म्हणजे नेमकं काय? डॉक्टर धनेश्वरांना महाराजांचे अंतरंगी शिष्य का म्हटलं जातं? आपल्या सद्गुरूंचे अंतरंगी शिष्य बनायचं म्हणजे तरी नेमकं काय करायचं? असे खूप प्रश्न मला पडायला लागले. डॉक्टर धनेश्वर हे नगरचे, पण त्यांचं जन्मगाव पारनेर. ते लहान बाळ असताना एका नागानं त्यांच्या डोक्यावर फणा धरला होता आणि नाथ संप्रदायाचा वरदहस्त या लहान बाळावर कायम आहे याची खूण त्या नागदेवतेनं धनेश्वर कुटुंबियांना दाखवली होती. यामुळेच धनेश्वरांचं नाव नागेश असं ठेवलं गेलं. ते लहान असतानाच त्यांना एका तेजस्वी फकीराच्या रूपात श्री शंकर महाराजांनी दर्शन दिलं. तसंच श्री हनुमंताचं दर्शन पण लहानपणी त्यांना घडलं होतं. रामकाठी ही सिद्धी महाराजांनी डॉक्टर धनेश्वरांना लहानपणी शिकवली होती. पुढे ते MBBS झाले. पुढचं शिक्षण न घेता नगरला त्यांनी महाराजांचा आशीर्वाद घेऊन दवाखाना उघडला. द्रव्यसंचय कधीही केला नाही. त्यांना अष्टमहासिद्धी महाराजांनी शिकवल्या, पण आपल्या संसारातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी या सिद्धी कधीही वापरल्या नाहीत. महाराज आणि डॉक्टर धनेश्वर या गुरुशिष्यांसंबंधीच्या अशा अनंत गोष्टी आणि चमत्कार श्री शंकर गीता आणि महाराजांच्यावर जे साहित्य उपलब्ध आहे त्यात आपण कायम वाचतच असतो. अलीकडेच सिद्धयोगी डॉक्टर नागेश रामचंद्र धनेश्वर हे डॉक्टर धनेश्वरांचे सुपुत्र डॉक्टर ना धनेश्वर यांनी लिहिलेलं पुस्तक खूपदा वाचलं गेलं. त्यातला प्रत्येक प्रसंग वाचत असताना मनात आलं की हे सर्व नक्की का वाचायचं? महाराज आणि धनेश्वर यांचा इतिहास फक्त डोक्यात साठवायचा का? या पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक चमत्कारात फक्त गुंतून राहायचं की यातून महाराज आणि डॉक्टर धनेश्वर आपल्याशी एक मूक संवाद साधत आहेत आणि खूप काही शिकवत आहेत याकडे लक्ष द्यायचं? मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून MBBS झाल्यानंतर पुढे MD होण्याची संधी असूनसुद्धा डॉक्टर धनेश्वर नगरला परत आले. तिथे महाराजांनी त्यांना दवाखाना काढून दिला. या दवाखान्याच्या उद्घाटनाच्या वेळी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, डॉक्टरी हा धंदा नाही तर जनतेची सेवा आहे. इथे गरीब श्रीमंत असा भेदभाव नको, इथे पैशाचा मोह नको. महाराजांची ही शिकवण डॉक्टर धनेश्वरांनी जन्मभर जपली. त्यांच्या संसारात पैशाची अडचण खूपदा आली,
पण द्रव्य संचय त्यांनी कधीच केला नाही. डॉक्टर धनेश्वरांची कन्सल्टेशन फी आणि व्हिजिट फी आणि रोजची औषधाची फी अत्यंत अल्प होती. तरीही कित्येक पेशंट ती बुडवीत असत, पण धनेश्वर त्यावर काहीच बोलत नसत. त्यांचं सेवाव्रत अखंड चालूच राहिलं. पुढे पत्नीच्या निधनानंतर नगर सोडून ते मुलाकडे पुण्यात आले आणि तिथं त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. पेशंट पैसे देऊ लागले, पण कालांतरानं महाराजांनी डॉक्टर धनेश्वरांना सांगितलं, तुझा गृहस्थाश्रम आता संपला. तुझा मुलगा आणि सून तुझी जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत. तू तुझं ज्ञान केवळ सेवेसाठी वापर, पैसे घेऊ नकोस. आणि त्यांनी रुग्णांकडून फी घेणं बंद केलं. केवढीही महाराजांच्यावर श्रद्धा आणि निष्ठा. शंकर महाराजांनी धनेश्वरांना नगरला 6 महिने राहून सर्व सिद्धी शिकवल्या. अत्यंत कमी वेळात डॉक्टर धनेश्वरांनी या सगळ्या सिद्धी शिकून घेतल्या. त्यात अडकून न पडता महाराजांना ते सांगत की मला या पुढचं ज्ञान द्या, आणि महाराज लगेच त्यांना पुढची सिद्धी शिकवत. धनेश्वरांच्या आयुष्यात अनेक प्रापंचिक अडचणी आल्या. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची मुलं जन्माला आली आणि मृत्युमुखी पडली, परंतु त्यांना अवगत असलेल्या अष्टमहासिद्धी त्यांनी या मुलांचे मृत्यू टाळण्यासाठी वापरल्या नाहीत. सिद्धीच्या मोहात सापडून ते स्वतःचं प्रारब्ध सहज बदलू शकले असते किंवा खूप ऐश्वर्य कमावू शकले असते, पण त्यांनी ते कदापिही केलं नाही. इतकंच नाही तर सिद्धींच्या अधीन होऊन खोटी प्रतिष्ठा मिळवणाऱ्या कित्येक लोकांना त्यांनी ताळ्यावर आणलं. डॉक्टर धनेश्वर कायम म्हणत की आपण सर्वजण जीवनरूपी गाडीतून प्रवास करत आहोत. आपल्या आत्म्याला माहीत आहे की आपलं अंतिम स्टेशन म्हणजे आपले सद्गुरू आहेत, परंतु मध्येच एखादं स्टेशन येतं आणि ही गाडी मध्येच थांबते. मग आपण खाली उतरतो. त्या स्टेशनवर मिळणारा खाऊ, रंगीत खेळणी, पुस्तकं अशा अनेक गोष्टी घ्यायचा आपल्याला मोह पडतो. आपला प्रवास थांबतो आणि या सगळ्या मोहात आपण गुरफटून जातो. वेळ झाली की गाडी आपल्याला बोलावते, पण आपण भरकटलेले असतो. मग गाडी पुढे निघून जाते. आपण त्या स्टेशनावरच अडकून पडतो. अष्टमहासिद्धींचा मोह हा असाच असतो. भले भले यात अडकतात. अशा पद्धतीनं अत्यंत अलिप्तपणे आणि चिकाटीनं डॉक्टर धनेश्वर आपल्या मनाचा मागोवा घेत असत. एक कमालीचा अलिप्तपणा त्यांच्या अंगी होता. महाराजांनी त्यांच्याकडून ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करून घेतला. डॉक्टर धनेश्वर हे पूर्ण महाराजमयच होते. ते सर्वार्थानं महाराजांचे अंतरंगी शिष्य होते. एकदा वृद्धेश्वरला महाराज डॉक्टर धनेश्वरांना घेऊन गेले. तिथं श्री गहिनीनाथांची ध्यानाची गुंफा होती. त्या अंधाऱ्या गुंफेत गहिनीनाथ आणि अनेक शिष्य समोरच्या दगडांवर बसून ध्यान करीत असत. त्या साधकांच्या मध्ये डॉक्टर धनेश्वरांचा पण समावेश होता. महाराजांनी त्यांना त्यांची ध्यानाची जागा शोधायला लावली आणि शेवटी डॉक्टर धनेश्वरांना ते ध्यानाला बसत होते ते हजारो वर्षांपूर्वीचं आसन त्या गुहेत मिळालं. महाराजांनी डॉक्टर धनेश्वरांना सांगितलं की तू पहिल्यापासूनच नाथ परंपरेतला आहेस आणि कायमच नाथ परंपरेत राहणार. या नाथ परंपरेला साजेल अशीच वैद्यकीय सेवा धनेश्वरांकडून महाराजांनी कायम करून घेतली. समाजासाठी आणि लोकांच्या प्रगतीसाठी झिजणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो भारतातील असो वा परदेशातील, हा नाथपंथातलाच आहे. अशा सर्व व्यक्ती आदिनाथांच्या अनुयायी आहेत, असं डॉक्टर धनेश्वर कायम म्हणत. डॉक्टर धनेश्वरांची नाडी परीक्षा उत्तम होती. कित्येक प्रसंगी हाताशी जी साधनं आहेत ती वापरून नेमकी औषध योजना त्यांनी केली आणि रोग्यांना जीवदान दिलं. पाश्चात्य औषधांचा जेव्हा तुटवडा जाणवू लागला तेव्हा प्रसंगी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी औषधं त्यांनी वापरली.
अमुकच औषध पाहिजे असा कोणताच अट्टाहास त्यांनी कधीच केला नाही. रोग्याला बरं करणं हेच डॉक्टर धनेश्वरांचं अंतिम ध्येय होतं. डॉक्टर धनेश्वरांनी जीवनावर भरभरून प्रेम केलं. संगीत, चित्रकला, भरतकाम या सर्व कला त्यांना अवगत होत्या. जात-पात, विटाळ याचा त्यांना तिटकारा होता. त्यांनी सर्वांवर प्रेम केलं. त्यांनी प्रपंच केला, मुलांवर प्रेम केलं, पण सर्व करूनही ते पटकन अलिप्त होत असत. कशातही ते गुंतत नसत. अशी ही विलक्षण स्थितप्रज्ञ अवस्था त्यांना कशी प्राप्त झाली असेल? प्रपंच त्यागून परमार्थ कधीच होत नसतो असं ते कायम सांगत. त्यांच्या सहवासातील काही व्यक्ती आजही सांगतात की डॉक्टर धनेश्वर कायम सांगत, सद्गुरूंची भीती कधीही बाळगू नये, त्यांच्याशी बोलावं, आपल्या मनातील सर्वच भावना, झालेला आनंद आणि दुःख आपल्या सद्गुरूंना सांगावं. प्रपंचातील अडचणींना पाठ दाखवून पळू नये. त्याच्याशी लढण्याची ताकद सद्गुरू कायम आपल्याला देत असतात. स्वतःला जाचक असे नियम, रूढी, परंपरा कधीही पाळू नयेत. महाराज फक्त मठात आहेत असं नाही, ते सर्वत्र आहेत. 1930 साली महाराजांनी डॉक्टर धनेश्वरांच्या समोर समाधी घेण्याचा विचार बोलून दाखवला. परंतु तुमच्या जवळची संपूर्ण विद्या मला दिल्याशिवाय तुम्ही समाधिस्थ होऊ नका, अशी डॉक्टरांनी महाराजांना विनंती केली. महाराजांनी त्या विनंतीस होकार दिला. तू माझ्या पायरीवर येऊन उभा राहिलास की मगच मी देहत्याग करीन, असं बोलून महाराजांनी समाधीचा विचार पुढे ढकलला. ही घटना आपण अनेकदा वाचतो. डॉक्टर धनेश्वरांनी ही विनंती केली आणि महाराजांनी त्यांची विनंती ऐकली. परंतु अशी विनंती करायला शिष्य पण तेवढ्याच आध्यात्मिक ताकदीचा लागतो. महाराजांना पण हे माहीत होतं की या विनंतीमागे डॉक्टर धनेश्वरांची आपल्यावरची निस्सीम भक्ती आणि केवळ प्रेम आहे, बाकी कोणताच स्वार्थ नाही. बघता बघता 1947 साल उजाडलं. महाराजांनी डॉक्टर धनेश्वरांना सांगितलं की तू म्हणालास म्हणून मी 17 वर्ष थांबलो, आता मी प्रस्थान ठेवणार आहे. डॉक्टर धनेश्वरांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी महाराजांना नमस्कार केला. महाराजांनी त्यांना उठवून त्यांच्या गळ्यातील रत्नाचा हार डॉक्टर धनेश्वरांच्या गळ्यात घातला आणि सांगितलं, ही माझी आठवण आहे, तू ती सांभाळ. परंतु तुमची आठवण राहण्यासाठी या दगडांची गरज मला नाही आहे. आपण माझ्या हृदयात सतत आहात, असं सांगून डॉक्टर धनेश्वरांनी तो हार महाराजांना परत केला. हा छोटा प्रसंगसुद्धा आपण अनेकदा वाचतो, परंतु हा प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो. महाराजांनी दिलेला तो मौल्यवान हार आपल्याजवळ ठेवावा, मग पुढे तो हार इतरांना दाखवावा. तो कसा मिळाला याची सुरस कथा लोकांना सांगावी. त्या निमित्तानं लोकांची गर्दी आपल्या घरी व्हावी, आपल्याला प्रसिद्धी मिळावी. पुढे यातून मग महाराजांचा उत्सव आपल्या घरी सुरू व्हावा आणि मग काही अर्थार्जन पण सुरू व्हावं आणि आपल्या नंतरच्या पिढीनं पण हा हार जतन करावा आणि पुढं बरंच काही. हे सारे मोह डॉक्टर धनेश्वरांनी क्षणार्धात तोडले आणि यातून होणारी विविध कर्मांची निर्मिती कायमची थांबवली. त्यांनी फक्त महाराजांना विनंती केली, माझ्या आणि माझ्या 7 पिढ्यांचा आपण सांभाळ करावा. आमच्या घरी आपलं नित्य वास्तव्य करावं. आमच्या डोळ्यात पाणी येईल तेव्हा ते पुसायला आपण असावं. महाराज समाधिस्थ झाले, परंतु डॉक्टर धनेश्वरांचं त्यांच्याशी असलेलं अनुसंधान कायम होतं. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे पुढे त्यांनी साधना, विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू ठेवला. खूप जणांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलं. मी पाहिलेले श्री शंकर महाराज, श्री शंकर लीला आणि जोगन विठामाई ही अत्यंत अर्थपूर्ण आध्यात्मिक पुस्तकं त्यांनी लिहून घेतली. वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या कित्येक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं.
डॉक्टर धनेश्वरांना अतींद्रिय शक्ती होती. त्यामुळे त्यांना पुढे येणाऱ्या काही शारीरिक व्याधींची आणि अपघातांची पूर्वसूचना मिळाली होती. परंतु त्या टाळण्यासाठी त्यांनी कोणतीही सिद्धी वापरली नाही. गुरुकृपेच्या बळावर ते यातून बरे झाले. पुढे 13 जानेवारी 1980 साली त्यांनी देह ठेवला. शंकर महाराज आणि डॉक्टर धनेश्वर यांच्या जीवनातील असे असंख्य प्रसंग सर्वच चिंतन करण्याजोगे. सद्गुरू श्री शंकर महाराजांचा प्रकट दिन आणि समाधी सोहळा या सर्वांच्याही पुढे जाऊन सदैव त्यांचा शंकर सुगंध आपल्या हृदयात जतन करणारे आणि देणारे डॉक्टर धनेश्वर, तसंच त्यांना आणि त्यांच्या पुढील पिढ्यांना आणि आपणा सर्वांना अनंत काळ सांभाळणारे सद्गुरू श्री शंकर महाराज यांना विनम्र अभिवादन. श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज की जय.